नमस्कार. आज रुही आलेली आहे मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी म्हणजेच धोबी घाट येथे. राणी व्हिक्टोरियाने या धोबी घाटची स्थापना केली होती आणि त्या काळात त्यांचे जे सोल्जर्स होते, सैनिक होते, त्यांचे कपडे इथे धुण्यासाठी ही जागा निर्माण केली आणि खूप मोठीच्या मोठी जागा आहे. तर आता आपण धोबी घाट या ठिकाणाला भेट देणार आहोत. जगातलं आश्चर्य म्हणता येईल, कारण सगळे पर्यटक जे काही लोक आहेत ते सगळे बघायला येतात. हा धोबी घाट आहे बघा. इथे कपडे धुतले जातात या पाण्यामध्ये. इथे जे मशीन आहे त्याच्या आतमध्ये कपडे टाकले जातात आणि पूर्ण मुंबईचे कपडे इथे धुलाई करायला येतात. इथे मुंबईमधल्या अनेक ठिकाणाहून कपडे धुण्यासाठी येतात आणि हा खूप मोठा परिसर आहे. इथे हजारो जे कामगार आहेत ते कपडे धुतात आणि स्वच्छ करून इस्त्री करून ते आपल्या शहरामध्ये पोहोचवतात. इतकं महत्त्वाचं काम ते करतात. तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच की हे कार्य कसं केलं जातं. नमस्कार. राकेश चंद्रेंना आपण भेटत आहोत. त्यांचं अनेक वर्षापासून या धोबी घाटमध्ये काम करतात. तुमचं स्वरूप काय आहे कामाचं? घर कपडे घेऊन यायचे, ते लॉन्ड्रीचे कपडे आहे, घरचे कपडे आहे आणि गार्मेंटचे कपडे घेऊन त्याला घरात जास्त होतो. आणि ही मशीन काय करते का? ही मशीन आज आधी आहे ना, पहिला आम्ही ते केमिकलला यूज करतो ना, त्याच्या पायामध्ये भेटे पडतो. ते केमिकल डायरेक्ट मशीनमध्ये ते आता हौदात धुतले जात नाही का? त्याच्यामध्ये पाणी भरून ते कपडे टाकून येतात, त्याच्यामध्ये टाकून ते प्रेस करतो आणि मग वाळत टाकले जातात आणि मग इस्त्रीला दिले. माझ्या आजोबा, माझ्या वडील, मी आणि माझं हात काम. म्हणजे याचं पूर्ण जे वडिलोपार्जित व्यवसाय त्यांचा पुढे चालवतात वारसात आहे. आमची 40 वर्ष हे सगळं आहे धोबी घाट. राणी व्हिक्टोरियाने ते हे ठिकाण बांधलं होतं केवळ त्यांच्या शिपायांचे कपडे धुण्यासाठी आणि त्यानंतर हे इतकं वाढत गेलं आणि मुंबईचा तर प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि कपडे घेऊन जातो. आम्ही घरी जातो, डिलिव्हरी पण देतात. म्हणजे प्रत्येक घरामध्ये हाच व्यवसाय आहे. या मशीनमध्ये कपडे धुतलेले टाकले जातात आणि व्यवस्थित वाळवून ते बाहेर येतात आणि नंतर मग इथेच तुमचे प्रेसवाले आहेत पण कलरफुल असतील ते कलर जाण्याची पण शक्यता असते त्याच्या वेगळ्या मशीनचं. त्याच्यामध्ये आम्ही जास्त केमिकल हाताला धुतो. इथे इकडे धुतलं जातं. मग मशीनमध्ये वेगळे कपडे फक्त पांढरे कपडे, व्हाईट कपडे झाले, कपडे झाले, जास्त गंदे आहेत कपडे. आता सध्या इथे धोबी घाटमध्ये किती कामगार कार्यरत आहेत, काम करत आहेत? हे आता 730 आहे. हे 730 आहेत हौद. आणि कमीत कमी माणसाला कमीत कमी 5000 माणसं आहेत. 5000 माणसं काम करतायत. म्हणजे किती मोठा जो वर्ग आहे ते कामगार वर्ग इथे कार्यरत आहे. त्यांना त्यांची उपजीविका भागली जाते मुंबईत. तुम्ही प्रोसिजर सांगा ना. म्हणजे कपडे तुमच्याकडे घाणेरडे जे काही कपडे असतात खराब झालेले ते आले आणि घरात घेऊन येतो कपडे ना, त्यांचे रूम नंबर आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. ठीक आहे. आणि 10 घराचं घेऊन आले तर वाईट कपडे 10 घरांचे कलर टाकतो, कलर कपडे कसं टाकतो. जास्त कलरफुल असतो त्याला हातामध्ये धुतो, पण त्याच्यामध्ये आम्ही नंबर टाकतो. आणि कपडे धुवून झाले, सुकून झाले, त्याच्यामध्ये ते नंबर आम्ही काढतो. ते प्रेसमध्ये लावतो, नंबर त्यांना भरून ते पॅक करून त्याच्या घरात आम्ही देऊन देतो. आणि तो जो डिलिव्हरी करणारा कोण वेगळा? नाही, आम्ही स्वतः करतो. आता एका दिवसाला किमान किती कपडे तुमच्याकडे येतात? मी तसं एक माणसाला 150, 200, 300 हा एवढा करू शकतो. इथे येऊन किंवा यांच्याकडे यांची पण माणसं आहेत की तुम्ही सांगू शकता, त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि तुम्ही कपडे इथे देऊ शकता. ऑनलाईन करण्यापेक्षा म्हणजे जे ऑनलाईन बिझनेस करतात त्यांना जास्त पैसे देतात, ह्यांच्यापर्यंत कमी पैसे येतात. तर मला वाटतं डायरेक्ट त्यांच्याशी बोलून आपण त्यांच्याकडे कपडे देऊ शकतो. आता हे जे काम तुमचं चालू आहे 140 वर्षापासून, तेव्हा जे काम चालू होतं आणि आता जे काम चालू आहे काय फरक पडला? काहीच फरक नाही. पहिला नव्हत्या ना. एक मिनिट, पहिला आम्ही हातानं धुतो. आता आम्ही मशीनमध्ये धुतो. बरोबर आहे. काला परत वेळ जसं आधुनिक तंत्रज्ञान आलं तशाप्रमाणे ते चालतात आणि मला वाटतं ही चांगली ऑथेंटिक पद्धत आहे. तुम्हाला काय समस्या जाणवतात इकडे? एकदम सुखी माणूस आहे. जसं सुखी माणसाचा सदरा घालून इकडे आले, कारण इथेच तो सदरा धुतला जातो, इथेच कडक होऊन तो अंगावर चढवला जातो. म्हणून अशा सुखी माणसाला धोबी घाटच्या मी धन्यवाद करते की 140 वर्षांची परंपरा तुम्ही पुढे चालवताय. थँक्यू. स्टे ट्यून्ड. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे आपल्यासाठी, आपल्या भारतासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे खरं तर, की गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद केली आहे या धोबी घाटची. म्हणजे एकाच वेळेस असंख्य लोक इथे अनेक कपडे धुत असतात. असं एकमेव ठिकाण जगामधलं हे एकच आहे म्हणजे धोबी घाट.